गुड आफ्टरनून फ्रेंड्स. अल्जेब्रा आणि ट्रिग्नोमेट्रीच्या लास्ट लेक्चरमध्ये आपण एक्झाम्पल 1 पर्यंत आलो होतो. आज आपण एक्झाम्पल 2 वर आहोत आणि आपला लेक्चर नंबर 49 आहे. काय आहे एक्झाम्पल 2? सॉल्व द इक्वेशन्स x plus 3y minus 2z which is equal to 0, 2x minus y plus 4z which is equal to 0, x minus 11y plus 14z which is equal to 0. हे सुद्धा सिस्टम ऑफ होमोजिनियस इक्वेशन्स आहे. त्यामुळे आपल्याला याला ऑगमेंटेड मॅट्रिक्स मध्ये कन्वर्ट करायची गरजच नाही. आपण जर कोएफिशिएंट मॅट्रिक्स म्हणजे ए मॅट्रिक्स घेतली जे की एक्स वाय झेड चे कोएफिशिएंट त्याच्यामध्ये आपण लिहितो, त्याच्यावर जर आपण रो ऑपरेशन केलं तरी सुद्धा आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. सो सोल्युशन: द गिवन सिस्टम ऑफ इक्वेशन्स आर x plus 3y minus 2z which is equal to 0, 2x minus y plus 4z which is equal to 0, x minus 11y plus 14z which is equal to 0. You already know that the coefficient of xyz is nothing but coefficient matrix. That is, here A is equal to 1, 3, minus 2, 2, minus 1, 4, 1, minus 11, 14 मॅट्रिक्स फॉर्म मध्ये लिहिला आपण. आता इथे आपल्या पहिल्या प्लेसवर 1 पाहिजे, योगायोगानं 1 आहे. आता आपला एम आहे की या 1 च्या खाली जे एलिमेंट आहे इथे आपल्याला 0 आणायचं आहे. त्यामुळे आपल्याला पहिला ऑपरेशन काय करावं लागेल? ए वर r2, 1 minus 2, 1 in bracket minus 2 म्हणजेच r2 minus 2r1, आणि दुसरा ऑपरेशन करावं लागेल r3, 1 इन ब्रॅकेट -1 म्हणजे r3 minus r1. आता r1 मध्ये आपल्याला काही करायचं नाही, त्यामुळे 1, 3, -2 जैसे थे 1, 3, -2. आता बघा r2 मध्ये 2 minus 1 0, -1 मायनस इथे काय होईल? -1 -2 टाइम्स इंटू 3 म्हणजे -6 -7, 4 मायनस मायनस प्लस 4 8. अशा पद्धतीनं तुम्ही r3, 1 -1 जर केलं तर तुम्हाला 0, -14, 16 असं मिळेल. आता यानंतर आपल्याला जो दुसरा ऑपरेशन करायचा आहे तो r3, 2 इन ब्रॅकेट -2 म्हणजे r3 minus 2r2 करायचा आहे. मग पहिला रो आणि दुसरा रो आपल्याला जैसे थे लिहायचा आहे. 1, 3, -2, 0, -7, 8, आणि तिसऱ्या रो मध्ये आपल्याला 0 0 ऑपरेशन केलं, इथं काहीतरी झिरोच येणार. -14 इंटू मायनस मायनस प्लस 14 0, 16 -16 0. तर आता तिसरा रो जो आहे तो ईच अँड एव्हरी एलिमेंट काय आलं हो? 0 आला. म्हणजे एचेलॉन फॉर्म मध्ये सुद्धा आलं हे मॅट्रिक्स. आणि याच्यावरून आपल्याला काय सांगता येईल की द रँक ऑफ ए इज इक्वल टू 2 बट 2 इज लेस दॅन 3. 3 काय आहे? द नंबर ऑफ व्हेरिएबल्स x, y, z. हेन्स द सिस्टम हॅज इनफायनाइटली मेनी सोल्युशन. असं जर झालं की तुमची रँक ही कमी आहे, कशापेक्षा? नंबर ऑफ अननोन पेक्षा, तर तुम्हाला इनफायनाइट नंबर ऑफ सोल्युशन मिळणार. हेन्स द सिस्टम हॅज इनफायनाइट नंबर ऑफ सोल्युशन. हेन्स द सिस्टम रिड्यूसेस टू x plus 3y minus 2z minus 7y plus 8z which is equal to 0. 7y which is equal to 8z, y is equal to 8 by 7z, and x is equal to minus 3y plus 2z which is equal to minus 3. y ची व्हॅल्यू 8 by 7z plus
2z. आता काय केलं, झेड कॉमन काढलं, -24 डिवायडेड बाय 7 प्लस 2 आउटसाइड द ब्रॅकेट झेड, मायनस याला क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, -24 प्लस 14 म्हणजे न्यूमरेटरला आलं -10, डिवायडेडला आलं 7, -10 डिवायडेड बाय 7 झेड. आता टेकिंग z is equal to k, any scalar, then the solution of given problem is x is equal to, काय मिळालं, x is equal to -10 by 7 z म्हणजे -10 by 7 k. y is equal to, काय मिळालं, y is equal to 8 by 7 k. z is equal to k. हे याचं सोल्युशन राहील. इन्फायनाइट नंबर ऑफ सोल्युशन का राहील, आता k ची व्हॅल्यू जर आपण 1 ठेवली तर x is equal to -10 by 7, y is equal to 8 by 7, z is equal to 1. असं डिफरंट व्हॅल्यू जर तुम्ही k ची ठेवाल तर तुम्हाला नंबर ऑफ सोल्युशन्स, इन्फायनाइटली नंबर ऑफ सोल्युशन याचे मिळू शकतील. पुन्हा एक एक्झाम्पल बघू आपण. एक्झाम्पल 3, फॉर व्हॉट व्हॅल्यूज ऑफ लॅम्बडा द सिस्टम मॅट्रिक्स फॉर्म मध्ये 1 2 3 7 मॅट्रिक्स फॉर्म मध्ये XY which is equal to मॅट्रिक्स फॉर्म मध्ये 0 0 has एक नंबर अ युनिक सोल्युशन, 2 नंबर मोर दॅन 1 सोल्युशन. सोल्युशन हियर A is equal to 1 2 3 लॅम्बडा. 2x2 ची मॅट्रिक्स आपल्याला दिलेली आहे. या प्लेसवर 1 असल्यामुळे आपल्याला तिथं 1 आणायची गरज नाही. आता आपला एम आहे या 3च्या ठिकाणी 0 आणणं. ठीक आहे, मग या 3च्या ठिकाणी 0 आणण्यासाठी आपल्याला या A मॅट्रिक्सवर ऑपरेशन करावं लागेल. R2, 1 इन ब्रॅकेट -3. त्यामुळे पहिला रो जशाला तसा राहील 1 2, दुसरा रो 3 -3 0, लॅम्बडा -6, लॅम्बडा -6, which is 1 2 0 1. केव्हा हो हे येईल, इफ लॅम्बडा इज नॉट इक्वल टू 6. मग आता नेमका लॅम्बडा इज नॉट इक्वल टू 6 जर इथं आपण विचार केला, इथे 1 येण्यासाठी काय असलं पाहिजे, जर लॅम्बडा इज नॉट इक्वल टू 6 असेल तर आपण कन्सिडर केलं लॅम्बडा इज इक्वल टू 7. म्हणजे इथं काय येईल, मग 7 - 6 इज 1. अँड दिस इम्प्लाइज, पहिला रो जशाला तसं 1 2, खाली आले 0 0. हे केव्हा शक्य आहे, इफ लॅम्बडा इज इक्वल टू 6. म्हणजे हा 0 होऊन जाईल आणि 6 - 6 हे 0 होऊन जाईल. तर हे झालं आता आपलं कॅल्क्युलेशन. याच्यावरून जर विचार करायचा असेल तर हे जे 2 केस आपण अडॉप्ट केलेली आहे, एक लॅम्बडा इज नॉट इक्वल टू 6 आणि एक लॅम्बडा इज इक्वल टू 6. मग याला आपण केस नंबर 1 आणि 2 मध्ये डिवाइड करू. केस फर्स्ट काय आहे, केस फर्स्ट लॅम्बडा, इफ लॅम्बडा इज नॉट इक्वल टू 6 म्हणजे नेमकं आपण काय घेतलं, समजा लॅम्बडा इज इक्वल टू 7 घेतलं. देन या मॅट्रिक्सची रँक आता तुम्हाला सांगायची आहे. या मॅट्रिक्सची रँक येईल, देन रँक ऑफ ए इज इक्वल टू 2, कारण की 2 नॉन झिरो रोज आहे आणि नंबर ऑफ व्हेरिएबल्स बी किती आहे इथे, x आणि y 2च आहे. त्यामुळे हेन्स द सिस्टम हॅज ओनली द ट्रिवियल सोल्युशन, x इज इक्वल टू 0, y इज इक्वल टू 0. कारण की राईट हँड साइडला जे व्हॅल्यू होती ती काय होती हो, राईट हँड साइडला 0 0 होतं, म्हणजे होमोजिनियस सिस्टम ऑफ इक्वेशन्स होतं. मग केस फर्स्ट लक्षात आलं का. याच्या आधी आपण एक एक्झाम्पल घेतला होता 4 व्हेरिएबल मध्ये, x y z आणि t. तर त्यावेळेस ट्रिवियल सोल्युशन
x इज इक्वल टू 0, y इज इक्वल टू 0, z इज इक्वल टू 0 आणि t इज इक्वल टू 0 आलं होतं. आता हे दोन व्हेरिएबल मध्ये असल्यामुळे x इज इक्वल टू 0, y इज इक्वल टू 0 येईल. आता केस सेकंड बघू. इफ लॅम्बडा इज इक्वल टू 6, लॅम्बडा इज इक्वल टू 6 म्हटल्यानंतर हे मॅट्रिक्स मिळालं आपल्याला. पहिल्या रो मध्ये 1 2, दुसऱ्या रो मध्ये 0 0. या मॅट्रिक्स वरून देन रँक ऑफ ए इज इक्वल टू काय येईल? 1 येईल. आणि 1 काय आहे? लेस दॅन 2 आहे. आणि 2 काय आहे? नंबर ऑफ व्हेरिएबल्स आहे. ओके, तर मग आता आपल्याला म्हणता येईल जर असं आलं की रँक पेक्षा जास्त नंबर ऑफ व्हेरिएबल्स असेल तर सिस्टम हॅज मोर दॅन वन सोल्युशन. सिस्टम हॅज maybe infinitely many solutions. So hence the system has more than one solution. Hence in this case the system is equivalent to या केस साठी x plus 2y is equal to 0. जर आपण टेकिंग y is equal to k घेतलं तर we find x is equal to minus 2y म्हणजे x is equal to minus 2k comma y is equal to k as the required solution. आणि what about k? k being constant. तर मित्र हो, आज आपण इथेच थांबणार आहोत या लेक्चर साठी. त्यामुळे धन्यवाद.